नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहराच्या नक्कीच महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि शहरामध्ये आपण आहोत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये तलाव जवळजवळ तलाव अशी ओळख आहे, एकोरी प्रभाग. आणि आज आपल्यासोबत या विशेष मुलाखतीमध्ये रोहित गाडगे आहेत. खरं तर युवक आहेत, वेल एज्युकेटेड आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. नेमकं इथल्या मुळात इथल्या प्रभागाच्या समस्या आणि त्या समस्या कशा सोडवणार आहेत, नेमकं त्यांचं विजन काय आहे ते जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कारण निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, चोहीकडे आता प्रचाराला वेग वाढतो आहे. आपण युवक आहात आणि महानगरपालिकेत जाऊन कुठल्या समस्या ज्या आहेत इथल्या प्रभागासाठी आपण सोडवणार आहोत? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय. मी रोहित सुरेश गाडगे, एकोरी प्रभाग 10 इथला आपला लाडका उमेदवार, वंचित बहुजन आघाडी तथा शिवसेना उभाटा गट यांचा पुरस्कृत अपक्ष उमेदवार. सर, आपल्याला एक सांगू इच्छितो की गेल्या 20 वर्षापासनं आमच्या इथे एकच सत्ता बसलेली आहे. त्यांचं नाव मी सांगू इच्छितो, काँग्रेसची. पण त्या लोकांनी 20 वर्षात आजपर्यंत या विभागात कुठलाही विकास केलेला नाही आहे आणि हे आम्हाला सतत दिसून राहिलेलं आहे. आमच्या जवळचे नगरसेवक असूनही आमच्याकडे ते लक्ष देऊन राहिले नाही. युवा लोकांमधूनच इच्छा होती की आमच्या वार्डातला नगरसेवक हा आता युवा राहावं, आमच्यासाठी त्यांनी काहीतरी करावं. ही इच्छा घेऊनच आज वार्डातीलच लोकांनी मला पुरस्कृत केलं आहे की दादा तू उभा राहा आणि आमच्या समस्या सोडवून घे. आमच्या आजूबाजूचा जर परिसराचा विचार केला तर इथे खूप वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक राहतात. यात मातंग समाज, सुदर्शन समाज आणि इतर OBC समाज, SC समाज. पण यांच्या वेटाळात गेलं तर आज कुठल्याही नाल्यांवर झाकण नाही किंवा कुठलीही गटर व्यवस्था साफसुथरी नाही, रोड व्यवस्थित नाही, याकडे कुठल्याही लोकांचं लक्ष नाही, नगरसेवकांचं लक्ष नाही. तर माझी एकच इच्छा आहे की मी या वार्डात निवडून आलो तर सगळ्यांना एक व्यवस्थित रस्ते, पाणी, गटार योजना आणि सगळ्यांना 24 तास नळ. 24 तास नाही झाले तरी आज तुम्ही बघत असाल फक्त वार्डात 2 घंटे नळ येतात आणि तेही सकाळी 5 वाजता. म्हणजे आमच्या घरच्या महिलांना इतका त्रास होतो, काम नसताना सकाळी 5 वाजता उठणे, 7 वाजेपर्यंत नळाची वाट पाहणे आणि त्यातही 1 घंटा तो नळ देतात. त्यानंतर मला एक तुम्हाला सांगू इच्छितो की झोनमध्ये आपल्याला 4 दवाखाने दिलेले आहे महापालिकेकडनं. इवन त्यांचा पेमेंटही महापालिका करत असतात किंवा सरकार करत असते. पण आज तुम्ही पाहाल की कुठल्याही झोनच्या हॉस्पिटलची व्यवस्था अत्यंत दुर्लक्षित झालेली आहे. आज इथे झोनमध्ये आपण महापालिकेचे काही शाळा पाहतो, शाळांची व्यवस्था ही दुर्लक्षित आहे. माझा एक विजन आहे की मी पुस्तक सिमॉल घेऊन यासाठी उभा आहो की माझ्या प्रभागातील मुलं शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, त्यांना आरोग्याची, त्यांना खेळण्याची, त्यांच्या क्रीडाची सगळी व्यवस्था झाली पाहिजे. तरी मी माझ्या विजनमध्ये किंवा माझ्या एजेंडामध्ये, माझ्या पॉम्पलेटमध्ये या सगळ्या गोष्टी निश्चित केलेल्या आहे की आपण जवळजवळ आरोग्य, शिक्षण, मग स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा सोडवण्याचा नक्कीच मानस आपण ठेवलेला आहे. मात्र प्रभागामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे प्रमाणपत्र असेल, जन्ममृत्यू प्रमाणपत्र असेल, मग जी मुलं, युवक मुलं MPSC UPSCसाठी प्रयत्न करतात किंवा आजकाल ज्या बालकांमध्ये, ज्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचं फॅड लागलेलं आहे, मोबाईलचं वेळ लागलेलं आहे, त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ग्राउंड उपलब्ध नाहीत. इथल्या गेल्या अनेक वर्षांपासून त्या ग्राउंडची दुरावस्था झालेली आहे. वृद्धा काळात असलेले किंवा वृद्ध लोक वॉकिंगसाठी जे जातात त्यांच्यासाठी देखील त्या पद्धतीने सोयी नाही आहे. म्हणजे अशा ज्या रोज ज्या गरजा आहेत, मग इथल्या महिलांसाठी सुरक्षा असेल, महिलांच्या रोजगाराची निर्मिती असेल, युवकांसाठीचे प्रश्न असतील पुढे किंवा पथदिवे आहेत, अशा या गोष्टींकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. आणि आपण खरंच सांगितलं की मूलभूत गरजांना तुम्ही हात घातलेला आहे. आता मुळात आपण विजय झाल्यानंतर कुठल्या गोष्टींना प्राथमिकता देणार, आपल्याला आपण काय सांगा? ज्या पद्धतीने सर मी आता तुम्हाला एक सांगितलं की मी लहानांपासून मुख्यतः सुरुवात करणार आहे की गेल्या 2 ते 3 वर्षापासून म्हणा आम्ही लहान मुलांसाठी पोळा हा सेलिब्रेशन करत असतो. त्याच्यातून लहान मुलांच्या एक अंगी असलेले गुण आणि जे त्यांच्यामध्ये असलेले एक एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांना प्रकट करण्याचा एक चान्स देत असतो. मागच्या वेळेसही मी पोळ्याच्या माध्यमातून एक आमच्या सगळ्या प्रभागवासियांना एक सूचना केली होती की महिला सुरक्षासाठी आपल्याला मुलींना
प्रबळ बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणासाठी लाठीकाठी, कराटे क्लास म्हणा किंवा मार्शल आर्ट्सचे क्लास घ्यायचा आमचा इच्छा होती आणि मानस आहे आणि तेही मी निश्चित करणार आहोत. त्याचप्रमाणे जे वयोवृद्ध लोक आहे त्यांच्यासाठी ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था, त्यांना वॉशरूमची व्यवस्था, पर्यावरणविषयक जर म्हटलं तर स्पिटिंग जिथं आपण थुकू शकणार, म्हणजे जनरली आपण पाहत असाल की इथे थुकू नका हा बोर्ड असते, पण मी आमच्या प्रभागात इथे थुका हा बोर्ड लावणार आहे, जेणेकरून तुम्ही लोकांना गायडन्स करा ना की कुठे थुकायचं आहे आणि कुठे नाही थुकायचं आहे. जागोजागी त्या स्पिटिंग हिअर असे आपण बोर्ड लावू. माझा विजन त्या गोष्टीला घेऊन एकदम क्लिअर आहे. नक्कीच शेवट या विशेष मुलाखतीत शेवट जाताना नक्कीच इथल्या नागरिकांना, इथल्या मतदारांना आपण जवळजवळ अनेक समस्यांचा आढावा घेत समस्यांचं डोंगर उभं असताना हे डोंगर कमी करण्याचा आशावाद आपण व्यक्त केलेला आहात. लोकराज्य TV नेमकी प्रत्येक प्रभागात जाते, प्रभागातल्या लोकांच्या समस्या स्वतः पाहून जाणून घेते आणि त्या आपल्यासारखा युवक किंवा उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आता ज्या पद्धतीने राजकारण आता सध्या 21व्या शतकात सुरू आहे, शेवटचं इथल्या मतदारांना, नागरिकांना काय आवाहन कराल? एक छोट्याशा कथेच्या माध्यमातून तुम्हाला मी एक आवाहन करू इच्छितो की 1947 पर्यंत आपण गुलामीत जगलो आहोत इंग्रजांचा. त्यांनी काय केलं, एक छोटासा लालच दिला की आपण भारतामध्ये येऊ, सत्ता प्रस्थापित करू आणि तुम्हाला खूप म्हणजे त्यांनी अनेक वादे केले होते, म्हणजे ब्रिटिश इंडिया कंपनी थ्रू. त्यांचाच एक काय त्यांच्या पावलांवर चालत एक व्यक्ती आपल्या इथं आला असं म्हणू शकतो की तो आमच्या थ्रूच आला. त्यानंतर आम्हाला वादे केले की आमच्या नवीन युवकांना आम्ही मोठं करू, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आज इथपर्यंत आला आणि आमच्याच मुलांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तर या खोट्या वाद्यांना तुम्ही लक्षात घेऊ नका. इथला स्थानिक उमेदवार लक्षात घेऊन त्यालाच प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढं बोलू इच्छितो मी. धन्यवाद. नक्कीच आपण बघितलं की हे होते रोहित गाडगे, युवक आहेत. अनेक प्रश्नांची उकल काढताना त्यांनी शेवटचा जो सर्वांनी दिला, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. खरं तर इथल्या स्थानिकांना तो विचार करायचा आहे, कुठला जो नगरसेवक आहे इथनं निवडून गेल्यानंतर तो इथल्या समस्या सोडवू शकतो किंवा स्थानिक अनेक प्रश्न असतात. 24 तासांमधनं जे समस्यांचं डोंगर असते ते सोडवण्याकरता त्यांच्याशी भेटीगाठी खूप महत्त्वाची असतात आणि ही स्थानिक निवडणूक असते. त्याच्यामुळे मतदारांना देखील लावा नाही, कारण ज्या पद्धतीने वोटिंग रेशिओ जो असतो म्हणजे 80-90पर्यंत जायला हवा असतो, मात्र तो 50-60च्या मध्ये असतो. त्यामुळे निकाल फारसा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. मात्र लोकराज्य TV नेहमी प्रयत्नशील असणार आहे की प्रत्येकांचा जो अधिकार आहे तो बजवायचा आहे आणि जवळजवळ चांगला उमेदवार इथनं निवडून गेला पाहिजे अशी काळजी इथल्या मतदारांना यावेळेस घ्यायची आहे.